पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचं काय होणार हे येत्या 8 दिवसात कळेल. कारण अद्याप चौकशीचा अहवाल आला नसून 8 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. तर अंजली दमानिया यांनी पॉवर ऑफ अटर्नीवरती शीतल तेजवानी सोबतच पार्थ पवार यांचीही सही असल्याचं कागदपत्र समोर आणलेत. पुण्यातल्या जमीन घोटाळा प्रकरणात खारगे समितीला आणखी 8 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. त्यावेळी पार्थ पवारांना अद्याप कुठलीही क्लीन चिट मिळालेली नाही, हे महसूल मंत्री बावनकुळे यांनीही स्पष्ट केलं. तर अंजली दमानियांनी जमीन लिहून देणाऱ्या शीतल तेजवानींसोबतच्या पॉवर ऑफ अटर्नीचे कागदपत्र समोर आणले, ज्यामध्ये पार्थ पवारांचा फोटो आणि सही आहे. अजूनही कुठलाही रिपोर्ट सरकारकडे आला नाही. उलट 8 दिवसाची मुदतवाढ समितीने मागितली आहे, ती आज मी देणार आहे. कारण या समितीने जिल्हा परिषदेच्या निवडणुका विचारात घेता आणि त्यांच्याकडे जे काही 9 तारखेपर्यंत निकाल आहे, या निकालाची पार्श्वभूमी आणि ते काही मनुष्यबळ वगैरे विचारात घेता 8 दिवसाची मुदतवाढ या समितीला आम्ही देणार आहोत. आतापर्यंत अहवालच नाही. हा पॉवर ऑफ अटॉर्नी आहे. शीतल तेजवानी, शीतल तेजवानी आणि पार्थ पवार यांच्यामध्ये झालेलं पॉवर ऑफ अटॉर्नी आहे. याच्यात प्रत्येक पानावर त्यांचं नाव आहे, प्रत्येक पानावर. इतकंच नाही तर याच्यात पार्थ पवारचा फोटो, त्याच्यावर शिक्का, त्याच्यावर त्याची सही. हे बघा, सगळ्यांनी झूम इन करून दाखवा. पार्थ पवारचा फोटो, त्याच्यावर त्याची सही, शिक्का, खाली विटनेसची सही. आणि हा जो विटनेस आहे त्याचा इतर कंपन्यांमध्ये त्याच्याबरोबर डायरेक्टर आहे. इतकंच नाही तर हे नोटराइज्ड आहे. याच जमिनीचा व्यवहार पार्थ पवारनी शीतल बरोबर केलेला, ही पॉवर ऑफ अटॉर्नीची कॉपी सुद्धा मी खारगे समितीला दिली आहे. म्हणून खारगे समिती त्यांना याच्यातनं बाहेर काढूच शकत नाही. याआधी अजित पवारांनी आपल्याला या व्यवहाराची कल्पना नव्हती असं म्हटलं होतं, पण अहवाल येण्याच्या आधीच त्यांचं निधन झालं. तर अमेडिया कंपनीच्या एका डायरेक्टरचं नाव FIR मध्ये आहे, दुसऱ्याचं काही नाही असे ताशेरे कोर्टानं मारले. त्यावर राऊतांनी देखील बोट ठेवलं आहे. हायकोर्टानं या सगळ्या प्रकरणावरती काही ताशेरे मारले होते आणि ते सहज पुसले जाणार नाही. देवेंद्र फडणवीस हे कायद्याचे रक्षक नाही किंवा या महाराष्ट्रात कायदा सगळ्यांसाठी समान नाही, हे साधारण अशा अनेक प्रकरणावरून मला दिसतंय. पार्थ पवार यांनी चौकशीला सामोरं जाऊन क्लीन होऊन बाहेर पडायला पाहिजे, कारण ते आता राजकीय प्रक्रियेमध्ये आलेले आहेत, लक्षात घ्या. आणि जेव्हा राजकीय प्रक्रियेच्या मुख्य प्रवाहात एखादा नवीन कार्यकर्ता येतो तेव्हा त्यांनी त्यांच्यावरती असलेले आरोप, संशयाचं बळ दूर केलं पाहिजे. FIR मध्ये पार्थ पवारांचं नावच नाही, याचा अर्थ चार्जशीटमध्ये नाव नसेल हे असा त्याचा अर्थ होत नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. अर्थात हे सर्व काही खारगे समितीच्या चौकशी अहवालावर अवलंबून असेल. संजय सरोदेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.